उमेदवारांनी तर इच्छा व्यक्त केली आहे उमेदवारीसाठी. साधारणतः 111 वार्डामधल्या निवडणुका आहेत. आज अध्यक्ष आणि कोर कमिटीच्या माध्यमातून आज आम्ही मुलाखती घेतलेल्या आहेत. माझ्या माहितीप्रमाणे 62 उमेदवारांनी आमच्याकडं मागणी केलेली आहे, इच्छा व्यक्त केलेली आहे. त्यामध्ये साधारणतः CBD, नेरूळ, उपरखराणे, ऐरोली, सोली या प्रभागामध्ये सर्वात जास्त मागणी आहे. आणि जर बघितलं आपण उच्च शिक्षित चांगल्या प्रकारच्या असलेल्या काही डॉक्टर आहेत, त्यानंतर काही वकील आहेत, काही ग्रॅज्युएट झालेले उच्च शिक्षण आहेत आणि सामान्य कार्यकर्ते सुद्धा आहेत, त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे. मला वाटतं की चांगल्या प्रकारची लढत महाविकास आघाडीच्यात आम्ही आज चर्चा करून घेऊ आणि आज उद्या चर्चा ही पूर्ण करून काय करायचा निर्णय घेऊन आपण कशा प्रकारचा निर्णय घेऊ. येणाऱ्या काळामध्ये ताकदीने आम्ही नवी मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट हा कोणत्या भावाची भूमिका पार पाडणार आहे? मोठा भाऊ का छोटा भाऊ? कारण की त्या अनुषंगाने त्यांच्या पुढ्याला त्यांच्या वाट्याला जे आहे ते जागा नाही. आता सध्याच्या परिस्थितीत माझ्याकडं 65 जागा मागणी केलेली आहे. म्हणजे आम्हाला पण लोकांनी चांगले आणि चांगले कार्यकर्ते निवडून आहेत आणि 100% निवडून येणार अशा प्रकारचा त्यांना विश्वास आहे. आता समोर जी लोक आहेत त्यांच्याबरोबर महाविकास आघाडी आपण एकत्रित करून लढलं पाहिजे अशा प्रकारची आमची मानसिकता आहे. मोठा भाऊ छोटा भाऊपेक्षा आमची मानसिकता अशी आहे की एकत्रितपणे जाऊन समोरचा भाऊ हा सावत्र भाऊ त्याला पराभूत करण्याच्या बाबतीमध्ये सांगितलं जातं की तुमचे जे विरोधी पक्ष आहे महायुतीमध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की 111 जागांसाठी उमेदवार नाही आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार. त्याच्यामुळे त्यांच्याकडे कमी इच्छुक उमेदवारांची